रुपयाची ती रोख रक्कम असेल. आपले मानधन आपण घेऊन जायचं आहे. अभिनंदन. पुढील सत्कार मूर्ती आहेत. मी विनंती करतो संदीप चंद्रकांत माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं यशोदी सन्मान करतील. श्रीधर माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. श्रीधर माडिक साहेब. तसेच कमलेश लाड साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. साहेबांचा यशोदी सन्मान करतील. मी विनंती करतो. नवूश यांच्याकडून देखील भूषणला 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद. प्रशांत महादेव माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं यशोदी सन्मान करतील. मी विनंती करतो. अमित खेडेकर साहेबांना विनंती करतो. साहेबांचा आपल्या शुभ हस्ते यशोदी सन्मान करायचा आहे. अमित खेडेकर साहेब आपण आपल्या साहेबांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. संकेत माडिक यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सामन्याला मात्र सुरुवात चालू आहे. मान्यवरांचा यशोदी सन्मान होतोय. संकेत माडिक देखील समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत. पंच मात्र डिसिजन देत आहेत. अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर दिसे जातोय चेंडू. चौकार येतोय. काही मान्यवरांचा देखील यशोदी सन्मान होतोय. एका बाजूला पाहिलं तर अक्षय खेडेकर, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनिकेत. अक्षय खेडेकर देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. अगदी कोंडे पंचदान या संघाचा AK-47 आज मात्र या मैदानामध्ये त्याला गाजवावं लागेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो गोलंदाज. प्रथम कांबळे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता. अगदी फाईन लीगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धावसंख्या मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. 2 धावा देखील परिपूर्ण. या 2 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट. गोलंदाजी मार्कवर सज्ज. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो प्रथम खामगाव या संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. आज मला वाटतं खामगाव या संघाकडे कृपेश खताते कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. एक हुकमी एखाद्या संघाचा आहे पण मात्र गोलंदाजी मार्कवर प्रथम चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तब्बल धावसंख्या मात्र खर्ची होती ती 8. ऑफ साईडला टाकण्याचा चेंडू प्रयत्न अक्षयच्या बॅट मधून. अगदी 1 धावसंख्या मिळते. 1 या धावसंख्येसमोर समाधान मानताच स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती तब्बल 9. नक्कीच अगदी धावसंख्या पाहायला मिळते ती 9. आणि याच बरोबर अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. सलामीवीर झोडी मैदानामध्ये दाखल आहे. एका बाजूला पाहिलं तर अनिकेत, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अक्षय खेडेकर. अनिकेत मात्र आता स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न 30 इयरच्या आतमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न असेल. पाहूया काय समीकरण होते. झेल मात्र धरणीला दान केली जाते. 3 तिगाडा थोडासा काम बिगाडा होतोय. पकडो कॅचेस जितो मॅचेस. इथं मात्र झेल धरणीला दान केली जाते. प्रथम वरती मात्र थोडासा दबाव येतोय. पहिला षटक प्रगतीपथावर असताना मात्र अनिकेतला सुवर्ण संधी येते. आणि याचबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती कोंडे पंचधन या संघाची 10. अक्षयकडे देखील मोठी काबिलियत आहे 1-2 मोठे फटके आणण्याची आणि तो मात्र कारनामा करू शकतो. पाहूया काय होते. त्याच्या बॅट मधून आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केलाय.
आणि सीमारेषेकडे चेंडू जातोय. वन बाऊ सीमारेषे पार. अक्षयच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड चौकार. आई गावदेवी चषकातील डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. तब्बल 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहायला मिळते ती अगदी कोंडे बचत या संघाची 14ही धाव संख्या. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. आमच्या मुखातून त्याला कदाचित अनुपस्थिती दाखवली गेली, पण मात्र तो उपस्थित आहे. तो हुकमी एक का कृपेश खताते के 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 गोलंदाजी मार्कवर सज्ज. हुकमी एक का खामगाव या संघाचा. त्याला मात्र सामना करेल तो वावे कोंडे पंचधन या संघाचा अनिकेत, ज्याने खामगाव प्रीमियर लीग गाजवली डिसेंबर मध्ये. तोच गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो कृपेश. थोडस टीम मीटिंग कमी करायची आहे मित्रांनो. खामगाव संघ भावेश असेल, कृपेश थोडस सहकार्य करायचं आहे मित्रांनो, कारण आपल्याला वेळेचं भान आहे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला एक इनिंग संपवायचे. कृपेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता अगदी दुसऱ्या षटकामध्ये त्याला आणलं गेलं. अमोल रिकामे साहेबांच्या मुलाकडून मोबाईल कुठेतरी मिस झालाय. कोणाकडे जर मोबाईल असेल रिंग वाजली जाते मित्रांनो, आपण मोबाईल आणून द्यायचा आहे. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला अनिकेतने. एक झेल घेण्याचा प्रयत्न असेल, झेल मात्र धरणीला दान केले जाते. कृपेश थोडासा नाराज असेल. सलामीवीर फोडण्याचा मात्र कारनामा केला असता, पण एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती तब्बल कोंडे पंचधन या संघाची अगदी 16 ही धाव संख्या होते. धन्यवाद. अगदी मोबाईल देखील आपल्याला भेटला गेलाय, मिळालाय. धन्यवाद. कृपेशला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू हाताळले गेले आहेत. तब्बल धाव संख्या मात्र खर्ची होती. हो, हाडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला अनिकेतच्या बॅट मधून. येतोय काय पाहूया. येतोय सीमारेषे पार. खणखणीत षटकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला म्हणजे 6 धावा. केलाय मनगडाचा वापर आणि चेंडूने मात्र घेतला हवाई सर. बिग बिग षटकार. डीजे. ओके, थँक्यू. अगदी कृपेश. निर्धाव चेंडू. 3 चेंडू होत आहेत. 3 चेंडू. पहिला चेंडू अगदी निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती 2ही धाव संख्या. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. असे 3 चेंडू हाताळले जातात. तब्बल धाव संख्या पाहायला मिळते ती 22. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. कृपेश खताते यांना. हो हो, कम बॅक केलाय. बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. मात्र त्याची इनिंग मात्र संपुष्टात आणली कृपेश खताते यांनी. बॅक टू पॅव्हेलियन. अनिकेत मोठा हादरा बसतोय तो कोंडे पंचधन या संघाला. डीजे. थँक्यू डीजे. पंच मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल दिला जातोय. अगदी कृपेश खताते गोलंदाजी मार्कवर सज्ज. 4थ्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट मात्र कमावणे यशस्वी झाला. हो हो, कॉलवर टप्प्याची गोलंदाजी. यारकरची गोलंदाजी पाहायला मिळते कृपेश खताते यांची. स्ट्राईक आल्या नवीन फलंदाज मात्र सूरज. लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. एकेरी धावे बरोबर कोंडे पंचधन या संघाची मात्र धाव संख्या पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 23-23. अगदी चेंडू हाताळले गेलेले आहेत ते 5-1 या षटकातील अगदी शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक एंडला येतो अक्षय खेडेकर. 4 चेंडूमध्ये तब्बल वैयक्तिक धाव संख्या खेळून खेळतोय तो 11 या आकड्यावर आणि 1 धाव संख्या कदाचित. पंच मात्र आमच्याकडे वळतात. एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 24 धाव संख्या होते.
गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तिसरं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो शुभम वाजे, त्याला मात्र सामना करेल अक्षय केडेकर. स्ट्राईक एंडला असेल एक हार्ड हिटर फलंदाज AK-47 ज्याचा जर्सी क्रमांक आहे आणि मागे नाव देखील आहे AK, जर्सी क्रमांक 47. कोंडे पंचतन या संघाचा हुकमी एक हार्ड हिटर फलंदाज. आज या नायगाव मैदानामध्ये गाजायचं असेल तर मात्र अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. कामगाव या संघासमोर बलाढ्य टार्गेट ठेवण्याचा मानस ठेवावा लागेल, कारण तब्बल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आपली होती ती 24-24, 1 लॉस. गोलंदाजी मार्ग व सज्ज भूषण शुभम वाजे तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज, जर्सी क्रमांक 55. अक्षय खेडेकर फलंदाजीतून सामना करेल तो शुभमला. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, येतोय सीमारेषे पार. बिग 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 आई गावदेवी चषकेमधला बँडेड षटकार AK-47 मधून डीजे. थँक्यू डीसे. अक्षयला जर थांबवायची असेल तर मात्र अचूक खोलवर टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. यॉर्करची गोलंदाजी करावी लागेल ती शुभमला. आणि अक्षयला जर हाफ टॅकल चेंडू मिळाले तर तो मात्र सीमारेषे पार करू शकतो. ही काबिलियत आहे, ही त्याची मात्र खासियत आहे आणि तोच मात्र कारनामा करतोय आपल्या फलंदाजीतून. तब्बल धाव संख्या मात्र होते ती संघाची 30-13, 1 लॉस. कोंडे पंचतन हा संघ मानावा लागेल. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज फलंदाजी. ओहो, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न सीमारेषेकडे येतोय. बिग बिग अक्षयच्या बॅट मधून ब्रँड दुसरा षटकार डीजे. अगदी तब्बल धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना मात्र 36 ही धावसंख्या पाहायला मिळते. दोन्ही चेंडूवरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. दोन्ही चेंडू मात्र वैयक्तिक धावसंख्या होती ती 12. अगदी गोलंदाजीतून महागडं गोलंदाज षटक पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर अक्षयची वैयक्तिक धावसंख्या पाहायला मिळते. 7 चेंडूवरती तब्बल धावसंख्या होते ती 23-23. एका बाजूला यशला फलंदाजी करत असताना जय गोवर्धन या संघाचा खेळाडू तब्बल त्याची देखील 33 ही धावसंख्या पाहायला मिळाली. त्याच पद्धतीने अक्षय देखील आता फायर झालाय, चांगली फलंदाजी पाहायला मिळते. तिसरा चेंडू देखील ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव मिळते, एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. या 2 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 38, 1 लॉस. कोंडे पंचतन हा संघ. अक्षयची जर वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 8 चेंडूवरती 25 ही धावसंख्या होते. सूरजला मात्र तो नॉन स्ट्राईकला ठेवण्याचा कारनामा करतोय. गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे तो शुभम. तब्बल 3 चेंडूवरती वैयक्तिक धावसंख्या खर्च केली ती 14, म्हणजे महागडं षटक मात्र मानावं लागेल. अक्षय खेडेकर फलंदाजीतून मात्र सामना करतोय शुभमला. चौथा चेंडू देखील हाफ ट्रॅकचा लेग साईडला खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जातोय. दुसरी धाव देखील पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट सूरज आणि अक्षय मध्ये पाहायला मिळते. या 2 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 40-14, 1 लॉस. मानावं लागेल या जोडीला. 1 विकेट गमावल्याच्या नंतर परिपूर्ण जबाबदारी घेतली ती अक्षयने. अक्षय मात्र थोडासा त्रस्त झालाय, कारण ऊन मात्र वाढलं गेलंय आणि त्याचा मात्र त्याला त्रास होतोय. पण मात्र या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. महागडे षटक मात्र फेक मानलं जात आहे. तब्बल कमबॅक केला. 2 षटकार लगावल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती 2 धावसंख्या खर्ची करतोय. अशी टोटल धावसंख्या जर पाहिली त्याच्यावरती तब्बल पाहायला मिळते ती 16 आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 40. अक्षय मात्र चांगलं फलंदाजी पाहायला मिळतोय. आक्रमक झालाय. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. सीमारेषेकडे चेंडू येतोय, जातोय सीमारेषे पार, येतोय खडखडीत चौकार डीजे. अगदी या इनिंगचा मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि स्ट्राईक. थँक्यू डीजे. स्ट्राईक एंडला आहे तो अक्षय खेडेकर AK-47. तब्बल 10 चेंडू मध्ये तर त्याची वैयक्तिक धावसंख्या पाहायला मिळते ती 31. यस जर रेकॉर्ड तोडायचं असेल तर मात्र आपल्याला कंपल्सरी
धावा बनवाव्या लागतील. त्या 2 किंवा 3 धावा बनवल्या तरी देखील याचं रेकॉर्ड आपण मात्र ब्रेक करू शकतो. या चषकामधील तब्बल आपली वैयक्तिक धावसंख्या होती अक्षयची ती 31. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 44 44 1 लॉस. एक शेवटचा चेंडू महागडं षटक या इनिंगमध्ये पाहायला मिळतंय. हो किपरच्या मागे चेंडू चाललाय. बॅटची कडाई एज घेतात. पाहूया मिळतोय काही चौकार. अगदी जातोय सीमारेषेपार. येतोय खणखणीत चौकार. याचबरोबर अक्षयची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 35 ही पाहायला मिळते. एक इनिंगच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावल्याच्या नंतर कोंडे पंचेतन या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 48 48 1 लॉस. थँक्यू. पुढील देखील आपल्याला एक सुमधुर आवाज गोड आवाज ऐकायला मिळणार आहे ते अजय सरांचं. मी विनंती करतो की आपण पुढील समालोचन करावं अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. यानंतर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होईल तो घोणसे वडाचीवाडी विरुद्ध चंदनवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. चला मित्रांनो थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. कोंडे पंचेतन संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच खामगाव संघाला देखील विनंती असेल की लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. घोणसे वडाचीवाडी आणि चंदनवाडी संघाचे कर्णधार आलेत आणि घोणसे वडाचीवाडी संघाच्या कर्णधाराला देखील विनंती असेल की लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. घोणसे वडाचीवाडी संघ कर्णधार प्लीज लवकरात लवकर यायचं आहे. कॉम्बॉक्स मध्ये इकडे मध्ये यायचं आहे. आला का वडाच्या वाडी. चंदनवाडी आणि घोणसे वडाचीवाडी फेकीचा कॉल करतील ते रमण खेडेकर साहेब. टेल्स इज द कॉल अँड हेड. घोणसे वडाचीवाडी संघाने जिंकून प्रथम निर्णय. आपण चंदनवाडी संघाला आमंत्रित केलं आहे फलंदाजीसाठी. किती धावांपर्यंत रोखू शकाल? जवळजवळ आम्ही 25 ते 30 धावाचे त्यांना आव्हान देऊ शकतो. 25 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. चंदनवाडी संघाला देखील आपण प्रथम क्षेत्ररक्षण केलं. किती धावांपर्यंत यांना थांबवू शकाल? किती धावा मारू शकता पहिल्या इनिंग मध्ये? 40-45. 40 स्टॉप लॉक दोन्ही संघांना.
चला आणि आता आपण मॅचच्या दिशेने जाऊया. खामगाव विरुद्ध कोंडे 75 दोन संघांची शेवटची ही फेरीची लढत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. निश्चितच संघाला फायदा होतोय आणि एकेरी या धावेवर मात्र दोन्ही फलंदाजांना थांबवून ठेवलंय. खामगाव संघाकडून सलामीची जोडी आहे ती कृपेश आणि कृपेश यांची मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फाईन लेगच्या दिशेने डीप मध्ये खेळाडू त्या ठिकाणी तैनात नाहीये आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावत आणि धाव संख्या होते ती 7. कृपेशच्या बॅट मधून 2 चेंडू मध्ये 3 धावा आल्या तर दुसऱ्या कृपेशच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. थोडीशी जागा बनवली होती, शफल केलं होतं आणि मात्र चेंडू देखील त्याच्या रडार मध्ये मिळाला. थोडस बॅकफुटला जाऊन पंच केला. सूरज याच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चांगल्या पिचिंग केलाय. गुड लेंथला टाकलेला हा चेंडू. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करताना यावेळी खामगाव संघ. पाहूया कोणता संघ या ठिकाणी 49 धावांचा पाठलाग करताना यावेळी खामगाव संघ. यावेळी देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने बिग हिट केलाय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. पुन्हा एकदा कृपेशच्या बॅट मधून चौकार. कमॉन डीजे. एका बाजूला आपण पाहतोय कृपेश खाताते तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कृपेश काते. कृपेश आणि कृपेश यांची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता जर आपण पाहिलं तर कृपेशच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीसा संपर्क होत नाही. मानावं लागेल या गोलंदाजाला देखील. यावेळी देखील त्याने देखील गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावर. 49 धावाचा एकंदरीत पाहिलं तर पाठलाग करताना हा खामगाव संघ आणि कुठल्या पहिल्याच षटकामध्ये तब्बल 11 धावा गोळा केल्या आहेत. पाहूया येणारे 2 षटक सांगतील की कोणता संघ इथून पुढे पुढच्या फेरीमध्ये मजल मारेल. एका बाजूला आपण पाहतोय खामगाव संघ तर दुसऱ्या बाजूला पाहतोय कोंडे 75 संघ. कोंडे 75 संघाकडून देखील आपण पाहिलं तर चांगल्या फलंदाजीचं आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. सूरज थोडंसं टीम मीटिंग कमी करायची आहे आणि कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. बारा चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असताना यावेळी खामगाव संघ कशा पद्धतीने आव्हान पार पाडतोय की त्यांना रोखून ठेवतोय कोंडे 75 संघ. आणि आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय एक युवा स्टार गोलंदाज कोंडे 75 संघाकडून प्रसाद. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो कृपेश खताते याला. माफ करा, कृपेश काते. 12 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष. आता एकंदरीत समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दोन्ही फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जातात. इथे मात्र प्रेशर बनवावं लागेल गोलंदाजाला. संधीचा मात्र फायदा घ्यावा लागेल. यावेळी देखील थोडेसे सफल झाले होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क होत नाही. कृपेश पुन्हा एकदा बीट होताना इथे पाहायला मिळत आहे. कुठेतरी चांगलं वर्चस्व प्रस्थापित करतोय तो कोंडे 75 संघ. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सूरज याने मात्र चांगली अचूक गोलंदाजी केली होती. 11 धावा दिल्या होत्या. त्यानंतर आता युवा स्टार गोलंदाज प्रसाद पहिला चेंडू चांगला पिचिंग केलाय आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय तो कृपेश खताते. या फलंदाजाच्या बॅटमधून मोठे फटके येणं अपेक्षित असेल आणि या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, आपलं नाव कमवलंय आपल्या विभागामध्ये. आज इथे देखील संघाला गरज असेल आणि आता उर्वरित 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल ती खामगाव संघाला.
यावेळी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली, क्षेत्ररक्षकाने घेतलाय झेल आणि कृपेशचा होतोय समाप्त खेळ. कमॉन डीजे. एक मोठा झटका लागलाय तो खामगाव संघाला, कारण कृपेश याच्याकडून मात्र खामगाव संघाला अपेक्षा असतात आणि कृपेश याचं मात्र आता बाद होणं कुठेतरी खामगाव संघासाठी अनपेक्षित असेल. मानावं लागेल या गोलंदाजाला. इथे गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं, लेंथ मध्ये देखील परिवर्तन केलं होतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तेवढं एलिब्रेशन मिळालं नाही ते कृपेशाला. आणि आता कृपेशाला मात्र माघारी परतावे लागल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय केतन काते संघाचा कर्णधार. यावेळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 10 चेंडूमध्ये 37 धावांची गरज असताना मैदानामध्ये कर्णधार येतोय. प्रसादला देखील मानावं लागेल, युवा स्टार गोलंदाज आहे. यावेळी खोलवर टप्प्याची गोलंदाजी मिड विकेटला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. कातेबंधूंची जोडी सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर पाहतोय प्रसाद. या प्रसाद याला देखील मानावं लागेल. पहिल्या चेंडूमध्ये लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूमध्ये मात्र कृपेशाला माघारी परतवलं होतं आणि आता तिसऱ्या चेंडूवर देखील 1 धाव आली. 1च्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 13 या आकड्यावरती आणि आता 36 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 36 धावा. एकंदरीत पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर मग चौकार येणं अपेक्षित असेल. यावेळी थोडेसे शफल झाले होते, परंतु चतुर आणि चालक पद्धतीची गोलंदाजी एक युवा स्टार गोलंदाज प्रसाद याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलं होतं, अगोदरच जाणून घेतलं होतं की कृपेश कुठेतरी थोडंसं शफल करतंय. 8 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असताना यावेळी खामगाव संघ काहीसा अडचणीत सापडला. यावेळी देखील शफल केलं होतं. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी प्रसाद याच्या माध्यमातून. आणि आता 7 चेंडू 36 धावा. सामना असेल कोणाकडे भावा, बघूया. यावेळी थोडंसं वेट केलं होतं, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय नो मॅन्स लँड झोन मध्ये. एकेरीचं रूपांतर देखील होतंय दुहेरीमध्ये, मात्र एकेरी दुहेरीने इथे काही चालणार नाही. इथे मात्र मोठे फटके हे आणावेच लागतील, रिस्क ही घ्यावीच लागेल. केतन असेल आणि मग कृपेश असेल, हे 2 फलंदाज मात्र आता आपल्याला क्रीजवर पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर खामगाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5 आणि आता 6 चेंडू आणि 34 धावा. 6 चेंडूमध्ये 6 षटकार येणं इथं अपेक्षित असेल, नाहीतर 6 चेंडूमध्ये 5 षटकार आणि 1 चौवा हे देखील येणं इथं अपेक्षित असेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी जर्सी क्रमांक 7 आता अर्थातच आठवण होते ती महेंद्रसिंग धोनीची, श्रेयस. यावेळी देखील ऑफ स्टंपच्या बाहेरची गोलंदाजी, पंच गोलंदाजाला दंडित करतायत. एक अवांतर धावेचं रूपांतर होतंय ते खामगाव संघाच्या खात्यामध्ये. श्रेयस याला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघाचं इथं पुनरागमन झालंय असं म्हणायला हरकत नाही, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये निश्चित असं काही नाही. यावेळी देखील लोअर फुल टॉसची गोलंदाजी, काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते ती श्रेयसच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि 33 धावा. आता म्हणायला हरकत नाही, सामना कुठेतरी कोंडे पंचतन संघाकडे झुकलाय. सूरज देखील काहीसा टिप्स प्रोव्हाइड करतोय विकेटच्या मागून. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लाईनच्या विपरीत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती केतन याच्या माध्यमातून. श्रेयसकडे मात्र थोडीशी गती कमी आहे आणि गतीचा कमी असल्याचा देखील फायदा त्याला होतोय, कारण इथे मात्र मोठे फटके मारण्यासाठी ताकद पणाला लावतोय तो केतन, मात्र त्याला गती देत नाही आहे. हो, काय चेंडू पिचिंग केला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा स्तब्ध ठेवलाय ते केतन याला. मात्र 1 धावेने काही होणार नाही. धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते ते 16 या आकड्यावर. 3 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असताना यावेळी खामगाव संघ धावसंख्या झाली आहे 17 आणि आता निश्चितच म्हणावं लागेल की हा खामगाव संघासाठी मानला जातोय तो खतरा.
इथे देखील एक डॉट डिलिव्हरीचे सांगता होते श्रेयसच्या माध्यमातून आणि आता उर्वरित 2 चेंडू आणि 32 धावा. हो यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणि आता केवळ म्हणायला हरकत नाही सामन्यामध्ये केवळ औपचारिकता राहिले. 1 चेंडू आणि 32 धावा. आणि हा सामना मात्र कोंडे पंचतन संघाने विजयी केलाय आणि पुढच्या फेरीमध्ये आपला प्रवेश मात्र निश्चित केलाय तो कोंडे पंचतन संघाने. तसेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय तो ज्याने 11 चेंडू मध्ये 35 धावा उभारल्या होत्या तो कोंडे पंचतन संघाचा अक्षय याला विनंती असेल की